हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललो आहे एकविरा देवीला। आज त्रिशाचा बर्थडे आहे, तर आम्हाला एक चांगला दिवस आहे देवीचं दर्शन घ्यायला। तर आम्ही सगळे चाललो आहे। दाद्या, बारकी, यांचं नाव हर्ष आणि आरोही, आणि हे मिस्टर आहेत, गाडी चालवत आहेत। तर आम्ही चाललो आहेत, आता ऑन द वे आहे, 1-1.5 तासामध्ये पोहोचेलच। तर आम्ही पोहोचलो आहे, तुम्ही बघू शकता। खाली आम्ही पार्किंगला आहे। भरपूर जण आलेले आहे दर्शनासाठी। आज रविवार सुद्धा आहे, त्यामुळे खूप गर्दी आहे। तर वरती चालली आहे मी आता। बाकीचे सगळे गेले पुढे, मला उशीर झाला। देवीसाठी ओटी घेतली। आता आम्ही लाईनीसाठी चाललो आहे। हे पुढची सगळी माझी फॅमिली आहे। तर लाईनीमध्ये आम्ही थांबलो आहे। हा रुद्र, लाईन बघा खूप मोठी आहे। आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे। हा रुद्र कट्टे होते बसायला, त्याच्यावर करत होता। बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे। ही आमच्या पुढे पुढे करत होती, निसे आमच्या पुढे जाऊन उभं राहायचे। आम्ही जमलो आहे थांबून जागा होती, त्यामुळे आम्ही तिथे बसलो आहे। तिला म्हणते तू अंगात आण, मी तुझ्या मागे मागे येतो, पुढे अंगाला लागल्यावर येतो, जागा देतो तो पुढे जायला। दिदी काय अंगात आणत नाही, दोघांची नुसती मस्ती चालली आहे। तर आम्ही वरती पोचलो, दर्शन सुद्धा झालं, खूप चांगलं दर्शन झालं। वरती मोबाईल घेऊन फोटो वगैरे काढू देत नव्हता, त्यामुळे मला व्हिडिओ नाही काढता आला। तर आम्ही खाली येताना आम्ही दमलो होतो, आम्हाला तहान लागली होती, तर आम्ही लिंबू सरबत पिण्यासाठी थांबलो आहे। लिंबू सरबत आम्ही पिलं, खूप बरं वाटलं। जरा उन्हाळ्याचे दिवस आहेत, जरा थंडगार पिल्यावर जरा बरं वाटतं। तर आता आम्ही चाललो आहे खाली। तर आता आम्हाला जेवणाची तयारी करायची आहे, त्यामुळे आम्ही खाली आलेलो आहे लवकर। कुठं खरेदी वगैरे करायला आम्ही जास्त काही थांबलो नाही। तर आम्ही तर गॅस वगैरे आणला होता, चूल वगैरे पण केली आहे भाकरीसाठी। लवकर जरा भाकरी थापून होतील, म्हणजे लवकर स्वयंपाक होईल त्याच्यासाठी। तर बघा तुम्ही कसे काय मस्ती करतात ते सगळे वेगवेगळे। मी तर भाकरी करते, अंकिता मला पीठ मळते, सारिका भाजते, तिघी जण आम्ही भाकरी करत होतो। हा शौर्य मध्ये मध्ये लुडबुड करतोय। हे आमचे कार्यकर्ता, आमच्या ननंदबाई, त्यांना खूप ऊन लागत होतं, त्यामुळे ते गाडीत जाऊन बसले आहेत आणि ते चालले लुडबुड खेळत बसले। ऊन पण खूप लागत होतं, आम्ही उन्हामध्ये थांबलो होतो, खाली उन्हामध्ये बसलो होतो। हे गणेश, तर आमचा स्वयंपाक झालेला आहे, तर आम्ही जेवायला बसलेला आहे। आता सगळ्यांना वाढत आहे आम्ही, सगळ्यांचं याच्यावर आम्ही कसा स्वयंपाक केलाय त्याच्यावर। काय पाहिजे? हे आमच्या ह्याच्यामध्ये ते मटण खातो, मटण राजवीर इकडे बघ। तर आमचं दर्शन वगैरे खूप भारी झालेलं आहे। तर आता आम्ही चाललो आहे घरी। तर कसा ब्लॉग वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। कोंबडीच्या पोटात काय 2 कोंबड्या आम्ही ना गट्टम केलेले आहेत, एक इकडं आणि एक इकडं। तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर
आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.